Baik. Keren baik. Good. Oh, आले असं लाईनीत राहा लाईनीमध्ये लागतो तो हातातून पडला खिशामध्ये टाकत होतो एवढाच पडला. बोधनगर ह्या गावी एक सुंदर बौद्ध भिक्षूंचा प्रोग्राम होत आहे आणि कोणता प्रोग्राम सामनेर शिबिर असं ह्या प्रोग्रामचं नाव आहे, जो शांती यात्रा आपण म्हणू शकतो. तर हा प्रोग्रामची रूपरेषा काय आहे आणि हा प्रोग्राम म्हणजे कशा प्रकारे केला जाईल याच्याविषयी सर्व जानकारी चोकीलाल बडोले सामाजिक कार्यकर्ते हे आता तुम्हाला सांगतील. या शिबिराचा उद्देश असा आहे की जेणेकरून समाजामध्ये जी अंधश्रद्धा फैललेली आहे किंवा अंधश्रद्धेने ग्रासलेली आहे ती अंधश्रद्धा दूर व्हावी आणि आपल्या धम्मच्या आपल्या जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिला, हा धम्म हा वैज्ञानिक धम्म असून या धम्मानुसार आजची जे पिढी आहे त्या सर्वांनी या धम्माच्या आचरणाने चालावे हाच या रॅलीचा उद्देश आहे. आणि हे जी अराजकता माजत आहे हे कोणत्याही मार्गाने आटोक्यात येत नसून फक्त आणि फक्त शांतीच्या मार्गानेच आटोक्यात येऊ शकते हाच या धम्म रॅलीचा उद्देश आहे. सामनेर शिबिराचा हा उद्देश आहे. जवळपास किती भंते जी येत आहेत? जवळपास आपल्या या गावामध्ये नेपाळहून 3 भंते आणि दौवा धम्मकुटीचे भंते यांचा सुद्धा समावेश आहे. तसेच नागपूर, पुणे, मुंबई अनेक अशा मोठमोठ्या ठिकाणाहून या गावामध्ये भंतेजीचं आगमन होत आहे की जेणेकरून आपल्या जे धम्म बांधव आहेत त्यांच्यामध्ये या पंचशिलाचं आचरण व्हावं आणि जास्तीत जास्त अराजकतेच्या माध्यमातून कोणतेही कार्य न करता किंवा कोणतेही अकुशल घटना घडू नये यासाठीच या सामनेर शिबिराच्या धम्म रॅलीचे आयोजन या गावामध्ये किंवा सडक अर्जुनी अख्ख्या तालुक्यामध्ये हा सामनेर शिबिराचा कार्यक्रम होत आहे. तर खूप चांगली इन्फॉर्मेशन चोकीलाल बडोले यांनी दिली आहे. आता आपण धनपाल बडोलेकडे जाऊ की त्यांना काय फील होते, कसा फील होते हा प्रोग्राम. कारण बोधनगर ह्या गावामध्ये 14 ऑक्टोबर आणि 14 एप्रिल हे 2च दिवस फक्त साजरे करण्यात येत होते. पण आज आपण नवीन जो आहे नव्यानं हा बघत आहोत, कारण मला सुद्धा हा प्रोग्राम विषयी माहीत नव्हतं. तर आपण धनपाल बडोले यांच्याशी जाणून घेऊया की कशा प्रकारचा म्हणजे आनंद कशा प्रकारचा होत आहे अशा प्रकारच्या प्रोग्राममुळे. आजच्या या धम्म सामनेर शिबिराचे धम्मकुटी डब्यावरून आगमन होत आहे आपल्या या बौद्धनगर गावात आणि आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अशा प्रकारचे सामनेर शिबिर आपल्या जिल्ह्यात प्रथमच होत आहेत. त्यामुळे आणि या जिल्ह्यातील लोकांना किंवा गावातील लोकांना अशा प्रकारचे शिबिर आयोजित करून आणि बौद्ध भंते भिक्षुकांना अशी आग्रहाची विनंती की त्यांनी प्रत्येक गावात जाऊन आपल्या बौद्ध बांधवांना धम्मदेशना देऊन समाज जागृती करावी. कारण आपला हा समाज अंधश्रद्धेत आहे. बाबासाहेबांनी 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, परंतु आताही 33 कोटी देवातच बहुतेक 90% लोक आपले समाज बांधव आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात जाऊन समाज जागृती करून त्यांनी आपला धम्मदेशना करावी. त्याचबरोबर
बौद्ध उपासकांनी श्रामणेर शिबिराला किंवा या भंते लोकांच्या कार्यक्रमाला सहकार्य करून उपस्थिती दर्शवावी. आज आपल्या गावात हा कार्यक्रम शिबिराचं आगमन होत असून आपल्या गावातील लोक आनंदाने त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत. एवढं बहुत धन्यवाद. अजून कोणी बोलणार आहे का? हा? तू बोल. हा. आता आम्ही आमचे गायक जे महाराष्ट्रामध्ये चांगले प्रख्यात गायक आहेत आणि प्रबोधनकार आहेत आपले अमोलजी राऊत, हे ह्या प्रोग्राम विषयी थोडीशी संकल्पना जे आहे सांगतील. सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. आज हे श्रामणेर जे शिबिर आहे आणि हे तालुका बौद्ध समाज संघटना संघ सडकर्जुनीच्या सौजन्याने हा प्रत्येक 72 सडकर्जुनी तालुक्यात 72 विहार आहेत आणि त्या 72 विहारामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. की याच्या मागचा जो कारण आहे की तथागत 2500 वर्षापूर्वी सांगितलं होतं की शांतीचा संदेश देऊन ते बुद्धाची शिलांचं पालन करणे, एक शांतिमय वातावरण करणे, ह्या साऱ्या गोष्टी सर्वांना करतात. आज या ठिकाणी बोधगया तथा या ठिकाणी थायलंडचे भंतेजी सुद्धा उपस्थित होते काही दिवस. काही कारणामुळे ते काम असल्या कारणामुळे ते निघून गेले. पण आज मुंबई, नागपूर, पुणे आणि विदर्भात नसून तर अख्ख्या महाराष्ट्रातले नसून तर बाकीच्याही राज्यातून या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये एक आपलं बौद्धमय वातावरण निर्माण करण्यासाठी ते श्रामणेर जे सर्वांना ठाऊक आहे की श्रामणेर शिबिराचं जो महत्व जो सर्वांच्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे, सर्वांना कळलं पाहिजे, त्यासाठी ते विहारात जाऊन वंदना घेऊन सर्वांना एकत्रित करणं यांचं काम ते या ठिकाणी करत आहेत आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत. जय भीम. आता आज आपल्या गावामध्ये भंतेजी यांचे आगमन होत आहे. तर आता काही क्षणातच भंतेजी पोहोचणार आहेत व आम्हाला बुद्ध धर्माविषयी माहिती सांगणार आहेत. है ना, बुद्ध जी धर्म आपल्या म्हणजे समाजाला कसा उद्धारू शकतो, आपल्या देशाला कसा उद्धारू शकतो हे सांगण्यासाठी, तसेच वॉक फॉर पीस म्हणजे शांततेची यात्रा, शांतमय भारत कसा होईल याचा उद्देश ठेवून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत. तरी पण आम्ही या ठिकाणी सर्व बौद्धवासी ह्या बौद्धनगर या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत.
आले आले आले
अरे बापरे. तथागताच्या भिक्खू संघांचा ज्यांना जमेल त्यांनी गुढीवर बसायचं आहे. हात करून आपल्याला आता मी जसं आणखी एकदा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि मणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरं समादियामि तीसरणेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुकृतं कृत्वा अपमादेन शील सम्पादेत साधु साधु इतिपिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो
भगवतो लोकविदु अनुत्तरो पुरीरधम्मसारथि सत्ता देवमनुष्यानं बुद्धो भगवाति स्वाहातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अकालिको एहिमस्तिको गोपनायको पश्यतं वेदितव्यो विन्युलीति सुपरिपन्नो भगवतो सावक संघो सुपरिपन्नो भगवतो सावक संघो परिपन्नो भगवतो सावक संघो परिपन्नो भगवतो सावक संघो यतिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुत्तला एष भगवतो सावक संघो आहुनीयो पावनीयो दक्षिणीयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं केतं लोकस्यापि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजयामि सर्वपापस्य करणं कुशलस्य उपसम्पदा सचितपरिहारं साधु साधु। तो इसका अभी तो धर्म देशना और ये धर्म देशना के समय में जो पहले सब शाम में बैठे रहे बाद में पानी वगैरह हम पिएंगे।